तर गुड मॉर्निंग भावानो आणि माझ्या बहिणीनो. आज तुमच्या भावाला नेहमीप्रमाणे वेळ झालेला उठायला. आमच्या आईसाहेब कशा रडत बसल्या आहेत. मग मी हसून दाखव जरा. ये बरंच ते ए ए ए दात बघ दात बघ. चिडले बघ चिडले बघ चिडले बघ चिडले बघ. तर विषय काय झाला, अजून काय काय आणायचं, पाणी आणायचं आहे, गोळ्या सपल्यात, गोळ्या आणायच्या आहेत, गोळ्या आणायचे आहेत, पाणी आणायचं तुम्हाला. विषय काय झाला तरी काही कारणामुळं झोपायला तुमच्या भावाला झाला वेळ. जवळजवळ पहाटेचे 4 वाजता झोपले, तरी मी 9ला उठले. फोन आला होता मगाशी. फोन आल्यामुळे अचानक जाग आली मला. आता डोळ्यात माझ्या झोप तुम्हाला गच्च दिसत असणार, पण असू दे, काय पर्याय नाही आता भावानो. व्हिडिओ चालू आहे काय कालच्या सारखं बंद पडायचं. आणि हे पाणी आणि काय लागणार आपल्याला, कोलगेट. लय बेकार झोप आले. मी आवरून मम्मी मग झोपणार आहे. आणि त्या दिवशी एक गेस करा, आमच्या आईसाहेब दादा घासले तो गेस करा की आज नाश्त्याला काय गेले माहिती आहे काय? आप्पे केल्यात, आप्पे. दाखवतोच तुम्हाला, एक मिनटं थांबा. आमची मॅडम काय चालली. आमच्या राणी सरकारचं बघा कसं काम चालू आहे. सकाळ सकाळी तोंड द्यायचं, कसे चिडलेले आहेत बघा, रागानं तोंड बसत आहेत. आणि अशा तऱ्हेने पहिली लागलेली किन कारकून रडत आहेत सकाळ सकाळी. इकडं आमच्या मॅडमांचं चालले रडगाणं. हां, रडून दाखव जरा मम्मी. तर तुम्हाला दाखवतो आमच्या आईसाहेबांचा नाश्ता काय आज. टॅन टॅन टॅन. जरा बारीक करून द्या. बारीक करू काय खाणार असंच? गरम आहे का? म्हणजे गरम आहे, खाद्यास काय असं बारीक करू त्याला. दुसरी प्लेट आणायला पाहिजे. थांबा जरा प्लेट घेऊन येतो. तऱ्हेने प्लेट घेऊन आलो मी, तर मम्मीला येत नाही खायला. आणि हे असं आहे की नाही, घ्यायचं असं पहिला आणि याला असं बारीक करायचं, म्हणजे त्याला व्यवस्थित चावायला येते, खायला येते. आज काय तर नवीन नाश्ता स्पेशल. किती करू? 4-5 करू काय? करू नाही लागलं तर आणि खा. मी जरा हागू करून येतो. हागू मला मला नको, तू खा. ए बारडी तिकडे घेते, बारडी तुझी येड्या डोक्याची कुठली येडा जायच्या नाही. रोकडीकर सगळी किती मंदच आहेत. क्या करे, असं बारीक करायला लागतं. तर काय करतो, हिला ही चटणी देऊ काय? चोंडी लावायला ही चटणी घालतो लाल. आणि मस्तपैकी आता याचा नाश्ता मी तयार केलेला आहे, दाखवत थांबा तुम्हाला. त्याला एक 4 ठेवल्यात मम्मीला, आणि मला किती राहिल्यात, 3 आणि 3 6 राहिले. ते बी मी अजून आवरायचं आहे. भरपूर काम आहेत, ते सगळे आवरणार तोवर गार होते ती खायचं. सगळं अवघड आहे. मी आलो, जरा जाऊन येतो, मस्तपैकी मोकळा होऊन येतो. तोवर आमच्या मॅडम हायचं बसल्यात नाश्ता करायला. हे तयार करून दिले, असं बारीक करायला लागतात. ही आखंड ठेवले, हे तिला खाता येत नाही. मग हे दिलं तिला खायला, असं बारीक करून ही चटणी ठेवल्या. आणि काय करतो विषय, जरा मी अजून तोंड सुद्धा धुतलेलं नाही. हावरा किती आहे बघा, मी एवढा हावरा माणूस आहे मी. मस्त झाले. आणि मी केलेलं नाही, आमच्या ज्या वहिनी आहेत, वहिनी म्हणजे घर मालकीन, तिने दिल्या. सकाळ सकाळ उठलं मी, आता ते विचारच करायला नाश्त्याला काय करायचं, तेवढ्यात तिने घेऊन आल्या. म्हणलं आप्पे गेल्यात, म्हणजे मम्मीला द्या. मस्त आहे या. तुम्ही पण खायला कसं झालं मम्मी? खरं सांग. ये गुस्सा, ये चेहरा, ये नूर, ये गुस्से पे चेहरा सजता नहीं, सजता गुस्सा पर चेहरा.
ये चेहरे पे गुस्सा सस्ता नहीं मेरी माँ, कभी हंस भी लिया करो। तूफानों का सामना हमने भी किया है, लेकिन तुम्हारा गुस्सा बहुत बड़ा है। हंस की जरा। ए मोंडिया ए काय दोस्त, तर आलो मी आवरून देतो. अजून भांडी द्यायची मला, अंघोळ करायची आहे, बरीच काम आहेत अजून. जेवण येथून मग नाश्ता करायला बसतो मी. तेव्हा तुम्ही पण या नाश्ता करायला. माझा नाश्ता की नाही बघा हिच्यामुळे असाच पडलाय. मी आत्ता नाश्ता करायला बसालतो आणि मला म्हणजे झोप आल्या. मला बिनकामाचं नाश्ता करायला उठलं. मी आंघोळ सुद्धा केला ना, आता तोंड धुवून नाश्ता करालतो. काय हा कशाला होय होय आला आला काढणार लोक. नाश्ता पडलाय, कागद गोळा करालतो. हे कागद जे आहेत की नाही, तुमच्या भावाला जरा जायला लागणार गावाकडे, त्यामुळे हे कागद गोळा करून ठेवल्यात भावानं तुमच्या. आता नाश्ता माझा इथंच आहे अजून. जा तुम्ही चार दिवशी आंघोळ करून येतो, कारण पावसाचं वातावरण झालं. दुपारी मला जायचं गावाकडे, तर भेटूया लवकरच. लव यू भावनो आणि माझ्या पहिली आलो आंघोळ करून येतो. दमलो अक्षरशः. माझं वावरलेलं 9:30-10च्या आसपास आवरलेलं. नाश्ता पाक गार गीच झाला. आत्ता पाणी आणले जस्ट नाव का, कांदा बी भिजलाय सगळा. तर जरा खाणार आता, गार झाले आता पर्याय नाही. आपल्याकडे वेळच नसते, तर काय करणार आता. मग असं गरम गरम होतं खायचं म्हटलं, तेव्हा होतीच कामं. तेवढ्यात फोन आला की कागद लागणार जरा XYZ गोष्टीसाठी. एवढा बंच काढून ठेवला. 1-1.5 तास गेला. त्यानंतर भांडी धुतलो, आंघोळ केली, पाणी आणलं आणि आत्ता बसले नाश्ता करायला. तर पाणीवाला आणि त्यात जागा होईना म्हणजे बरं. तेव्हा तो हात धुवून सासरवाडीसारखं मागच लागला. होंडा गेला बी एवढं कोण मागं लागत नाही, एवढं पाणीवाला मागं लागला. टायमिंगच नाही. सासू सुद्धा आपल्या सुनाला दमवत नसेल, एवढं दमवतं पाणीवाला. काय करतो करून जाय म्हणतो. मला आधा वैताग. पाणी बिणी जर येणार असलं तर बोंबाच्या 12 काढायचं. नाश्ता करून घेतो, बघू आपण काय घालायचं.